ओके, चालू करू. लँग्वेज मराठी करतोय मी. चालेल ना? कोणाला हिंदी बोलायला मी हिंदी पण बोलतो, काही विषय नाही त्यामध्ये. तर माझं पूर्ण नाव मी सांगतो तुम्हाला. स्वप्नील रवींद्र साडे. मी लॉकटेक ब्रँड मधून आलेलो आहे इथं. 2 वर्ष झाले मला लॉकटेक ब्रँड मध्ये मी काम करतोय. दुसरी गोष्ट, आपलं लॉकटेड जी हँकल ही आमची आहे ना, पॅरल कंपनी आहे. 150 वर्ष जुनी कंपनी आहे आमची. पहिलं 150 वर्षामध्ये आहे ना, त्यांना दुसऱ्या प्रोडक्टवर काम करत होते. जसे की आपलं थर्ड लॉकर म्हणून प्रोडक्ट होतं आपलं, त्याच्यावर ते काम करत होते. B2B मार्केटिंग मध्ये आपली कंपनी होती तिकडं. त्याच्यानंतर ते लोक B2C मार्केटिंग मध्ये रिटेलर लाईनीमध्ये आलेले. जसं आता पेडीलाइट जसे बघायला गेलं तर B2C मार्केटिंग मध्ये जसे रिटेलर जेवढे पण काउंटर आहे तिथं आमचे सेल्समॅन म्हणा, बीडी म्हणा, सगळे जण फिरतात तिथं. आमचं सर्व गोष्टी चाललेल्या असतात. त्याच्यानंतर आमचं हे ग्लू आहे, जे तुम्हाला सांगतो कुठं कुठं यूज होतं. ते ग्लू जे आमचं हे सिगरेटच्या बर्ड्स मध्ये असतं. सिगरेट माहित असेल तुम्हाला. सिगरेटच्या जेव्हा तंबाखू जी आहे ना, त्यामध्ये मिसळतात ना, गोल करतात ना त्याला, तेव्हा तिथं आमचं लॉकटेकचं ग्लू यूज होतं. चिप्सच्या पॅकेटमध्ये आमचं ग्लू यूज होतं ते त्या साईडला. आता सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा माहित असेल तुम्हाला, मी ऐकलं असेल नाव. तिथं जे खाली जे बेस लावलेलं आहे ना, तिकडं आमचं ग्लू यूज होतं. त्याच्यानंतर गाडीचे जे नट टाईट करतात, जे नवीन गाड्या तुम्ही घेता त्याच्यामध्ये जे नट जे असतात ना, तिथं आमचं लॉकटेकचं 401 नंबरचं आमचं ग्लू त्या साईडला यूज होतं, जेणेकरून नट ते निघाव नाही म्हणून. तर आता आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते चिटकवण्यासाठी प्रोडक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचं सिलिकॉन सुद्धा आहे, जे आता मार्केटमध्ये पूर्णपणे बूम करते चांगल्या प्रकारे. त्यासाठी आम्ही इथं मिटिंग आयोजित केलेली आहे. आणि तुमचा धन्यवाद बोलतो की तुम्ही रिटेलरच्या बोलण्यावरनं इकडे आलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सो माझं प्रोडक्ट पण आहे ना, ते प्रॉपरली सगळं सिलिकॉनचे प्रोडक्ट आहे इथं. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते आमचे सर जे आहे ते पण तुम्हाला थोडंसं सांगन कुठं कुठं काय काय यूज होतं ह्याची माहिती. शेवटचे जे 2 प्रोडक्ट आहेत ते पण महत्वाचे आहे, ते पण तुम्हाला प्रॉपरली मी सांगून देईन तिथं त्या साईडला. नाव नमस्कार सगळ्यांना. मी सौरभ शशिकांत पिंपळ शेंडे. मी बेसिकली चंद्रपूरचा आहे आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. लास्ट 2 ते 3 महिन्यापासून मी लॉकटेड मध्ये जॉब करतो. लॉकटेड मध्ये आलेलो आहे. तर जसं सरांनी सांगितलं, आपली जी पॅरेंट कंपनी आहे, म्हणजे लॉकटेडची पॅरेंट कंपनी जिच्या थ्रू आम्ही वर्क करतो, ती हेमकेल. ती 150 वर्ष पुराणी कंपनी, 150 वर्ष जुनी कंपनी आहे. आणि आपल्या गाडी झालं किंवा चिप्सचे जे पॉकेट झालं, B2B बिझनेस, मोठे जे बिझनेस असतात त्यांना डायरेक्ट आपली लॉकटेड कंपनी ग्लू सप्लाय करते. हे तुम्हाला सगळ्यांना सरांनी सांगितलंय. आता जे मी तुम्हाला प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे, त्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे आपलं, ऍक्च्युली सिलिकॉन पासून चालू करतो. हे एक आपलं पहिलं प्रोडक्ट आहे, 100% सिलिकॉन. आता मला सांगा, सिलिकॉन तुम्ही कुठे कुठे वापरता? सिलिकॉन जे आहे, जे सिलिकॉन आहे आपलं दुसऱ्या ब्रँडचं, पिडलाइट मध्ये वगैरे पण सिलिकॉन येतं, ते कुठे कुठे वापरतं? सॅनिटरी वेअर मध्ये वगैरे, किंवा आपली जी खिडकी असते त्याच्यामध्ये जी थोडीशी गॅप आहे आपण त्याला कव्हर करायसाठी वापरतो. त्याचं मेन रिझन काय आहे? आपण तिथे का बरं ती वापरतो? ती गॅप भरते. आणि जर चुकीनं ती भरलेली गॅप काही महिन्यानंतर थोडी श्रिंक झाली, थोडी श्रिंकला काय म्हणतात मराठीत, एकदम बारीक झाली, किंवा त्यातली गॅप जर निघाली तर प्रॉब्लेम येईल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे माझं घर आहे, तुम्ही काम केलं, आता वॉटरप्रूफ झालंय, काही प्रॉब्लेम नाही. 2 महिन्यानंतर पाणी यायला लागलं तर मग तुमच्याच नावाने बंद पडेल. तर त्याच्या जागी आपलं हे 100% सिलिकॉन आहे. म्हणजे याचं कसं काम, यामध्ये पूर्ण 100% सिलिकॉन आहे. यामध्ये 1% म्हणजे 0.1% सुद्धा दुसरं क्वालिटीचं मटेरियल नाही. बाकी ब्रँड मध्ये असतात ते नाही, यामध्ये पूर्ण 100% सिलिकॉन. म्हणजे मला एकदा हे द्या सर. हे बघा, मी तुमच्याकडे सप्लाय करतो. दोन्ही सिलिकॉन बघा, हे घ्या, पकडा. त्यातला एक जे सिलिकॉन आहे ते 3 महिने आधी आम्ही, दोन्ही सिलिकॉन आम्ही 3 महिने आधी सॅम्पलिंग केली आहे. त्यामध्ये जे पूर्ण भरलेलं सिलिकॉन आहे त्या चॅनल मध्ये, ते आपलं 100% सिलिकॉन आहे. 3 महिने झाले, त्याचा कलर पण नाही निघालाय. 3 महिने झाले, त्याचा श्रिंकेज पण नाही आलाय. आणि काय होतं, ते श्रिंकेज न आल्यामुळे ते वॉटरप्रूफ होऊन जातं. आपलं हे जे सिलिकॉन आहे, अप्लाय केल्यानंतर 10 मिनिटात टॅग फ्री होतं. म्हणजे आपण टच केलं तरी हाताला चिकटत नाही. 10 मिनिटात टॅग फ्री होतं. आणि 2 तासामध्ये हा वॉटरप्रूफ होऊन जातो. वॉटरप्रूफ होण्याचं मेन कारण म्हणजे जी पण फट आहे, जी पण गॅप आहे, ती ते टोटली कव्हर करून टाकतं. म्हणजे जे बाहेरून पाणी येणार आहे ती येणार नाही. जसं अदर ब्रँड मध्ये ती गॅप थोडीशी दिसायला लागते काही महिन्यानंतर, ती तशी दिसणार नाही. त्यामुळे टोटली वॉटरप्रूफिंग होणार.
आणि तुमचं जे काम आहे ते आणखी अॅक्युरेटली तिथे दिसणार. म्हणजे पुढे जाऊन तुमच्या नावाची जी कीर्ती आहे ती आणखी वाढणार असं समजून घ्या. आणि दुसरं आपल्याकडे जनरल पर्पज, हा पण सिलिकॉनच आहे, फक्त याचा वॉटर प्रूफिंग टायमिंग 4 तासाचा आहे आणि जो आपला 100% सिलिकॉन आहे त्याचा वॉटर प्रूफिंग टायमिंग 2 तासाचा आहे. ठीक आहे. एकदा तुम्ही प्रत्येकाकडे तो सॅम्पल जाऊ द्या. एकदा आलाय का सर तुमच्याकडे सॅम्पल? जो पूर्णपणे भरलेला आहे तो आपला 100% सिलिकॉन आहे आणि जो थोडासा क्रॅक आलाय त्यामध्ये प्युअरचा कलर आलाय तो दुसऱ्या ब्रँडचा सिलिकॉन आहे. आपण क्वालिटी देतो त्यामध्ये. एकदा प्रत्येक व्यक्तीकडे ते पास करा प्लीज. आणखी कुठे कुठे वापरतात सिलिकॉन तुम्ही? जसं आता विंडो झालं, सॅनिटरीवेअर झालं, आणखी कुठे? कमोड, बेसिन वगैरे वगैरे ते आपण वॉटरप्रूफ व्हायसाठीच वापरतो. पण कधी कधी काय होतं ना, ते कमोडच्या मागे, आता कमोड सध्या फॉर एक्झाम्पल पांढऱ्या कलरचा आहे आणि आपण सिलिकॉन पण एकदम प्लेन म्हणजे डायरेक्ट मला वापरला विथ